सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं खूप दिवसांनी माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी म्हणजे खूपच दिवस झाले, ऑलमोस्ट 7 महिने झालेत मी यूट्यूबवरती व्हिडिओ नाही टाकली आहे. तर आज चाललो आहे राईडला एकोले व्याजला. तर म्हटलं आज व्हिडिओ बनवूया, टाकूया. काही कारणास्तव थोडा बिझी होतो म्हणून मला काही व्हिडिओ टाकता आले नाहीत. तर आज प्लॅन बनला आहे एकोले व्हॅलीचा. सोलो आहे म्हणजे बाईकवरती एकटा आहे. अजून पुढे मित्र भेटणार आहेत जोगेश्वरीला. जोगेश्वरी मीटअप पॉईंट आहे, तिकडून मग डायरेक्ट सुसाट. आता 5 वाजलेत बरोबर. गाडी कोलसाटला लावली आहे आणि चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट बाईकवरतीच. गणपती बाप्पा मोरया. चला, एअरफोनला मस्तपैकी पहाटेची प्रभात गीतं चालू केली आहेत. ऐकत जाऊया. आता का रस्त्याचं खाली भेटेल. पेट्रोल भरायचं आहे मला. जॅकेट वगैरे घातलं आहे पण चायला गरम जाम होत आहे. एवढा खाली रस्ता कधी चायला ऑफिसमध्ये जाताना मिळत नाही मला. सकाळी 5 वाजता मिळाला आहे. काल रात्री 2:30ला झोपलो आहे आणि आता सकाळी 4:30ला उठलो आहे. 2 तास फक्त झोप मिळाली आहे. झोपच लागत नव्हती. राईडचा प्लॅन झाला तर खूप दिवसांनी. एक्साइटमेंट तशी होती आणि काय झोपेसारखं वाटत पण नाही आहे. तर म्हटल्याप्रमाणे जोगेश्वरी मीटअप पॉईंटला पोचलो आहे. ही अजून एक गाडी आहे. अजून 2-3 गाड्या. किती गाड्या आहेत अजून 3 गाड्या. 3 गाड्या अजून यायच्या आहेत. ॲडव्हेंचर 250 आणि एक FZ आहे. एक ॲडव्हेंचर आहे, एक FZ आहे आणि आमचे 2 एक्सपल्स आहेत. तर आता 5:15 झालेत. निघेपर्यंत 5:30 वाजतील गाडी. तर सर्व येईपर्यंत ऑलमोस्ट 6 वाजलेत. मी 5ला निघालो होतो, इकडे 5:10ला पोचलो आणि हे मित्रमंडळी येईपर्यंत थोडा टाईमपास झाला. 2 KTM आहेत, 2 एक्सपल्स आहे आणि एक FZ आहे. मोरया विजय असो. आबा हा कॅमेरा हा समोर आहे ना. 7च्या वर नाही नको, फाईन पडतो. मी एकदा मार खाल्ला इकडे. मार म्हणजे फाईनचा मार खाल्ला आहे. 62 स्पीड होती माझी. स्पीड लिमिट 60 आहे इकडे. जो काही कॅमेरे लावलेत, फिट केलेत. इथे चुपचाप स्पीड आपली कंट्रोल करून ठेवा 60च्या आतच, नाहीतर कळंबोलीला पोचेपर्यंत मेसेज येतो. दुकाटी आला. कार खाली पडली की काय? अरे बापरे. इकडून खाली पडली या साईडला. टर्निंग होतं ना, शार्प टर्न आहे तिकडे. नशीब पलटी झाली नाही.
नशीब गाडी पलटी झाली नाही, अशीच खाली गेली ती. हा रॉंग वे वन वे आहे बाबा. हे लोकांनी इकडे उभं राहायचं ना, पुढे थोडं सांगायला की हा वन वे आहे करून. इथून खाली जाणारी आहेत आणि इकडून जाणारे आहेत, हे बरोबर पुढे थांबलेले असतात. आता ह्यांनी हेल्मेट घातला नाही आहे, हा हे चालतं. खंडाळा घाट जस्ट उतरून एक राईट लागतो, रेल्वे क्रॉसिंग लागतं तिकडे. तिथून पुढे रस्ता आहे बहुतेक, ह्याला माहिती आहे. इथून आहे कधी गेलं इकडून? नाही. बंगले बंगले किती अजून दाखवते? 57 मिनिट. 36 किलोमीटर आहे ना, 1 तास. हा मला इथून लेफ्ट घ्यायचा होता, असे आलो ते. मी खाली गेलो होतो सरळ. आता बघू इकडे जाऊन. या लोकांनी टोल लावल्याबरोबर हाच रोड आहे. हा टोल लावतात म्हणजे हाच आहे. पाणी घेऊन येऊया काय? पाणी वगैरे घेऊन या. ने खाली ने रिटर्न ट्रेनला भारताचं प्रतिनिधित्व करणारे काय तुला शब्द आधी आठव. ही मोठी गाडी
यायला उतरवतोय मी गाडी. चढवताना माझी होणार आहे उदास. हा फाईन. ह्या व्ह्यूसाठी एवढा तामझाम. माती माती हे बघा पूर्ण हालच. फक. कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाही पण डोळ्याने जेवढं बघतोय ना खतरनाक आहे. आता इथून एक रस्ता गेला आहे खालून, तो डायरेक्ट तिकडे त्या बाईक लागल्या त्या साईडला, तिकडे जायचं आमचं चाललं आहे. आम्ही फक्त 2च बाईक आणल्यात खाली, मग 2 एक्सपल्स आणल्यात. बाकीच्या थोड्या हेवी होत्या, त्यांना जमलं ना आणायला, तर आम्ही आमच्या बाईक आणल्यात. आता आम्हीच घेऊन जाऊ परत वरती. खूप लोक चुकतात तिकडे, त्याच्यामुळे तुम्ही याल तेव्हा जरा बोर्ड बघा. हा मेन बोर्ड आहे, ते तैल वेल करून आहे ते. हा बोर्ड आहे तैल वेल. तुम्ही इकडून असे आलात ना तर हा डायरेक्ट राईड घ्यायचा, इकडे सरळ जायची गरज नाही आहे. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. 3:30 वाजलेत, तर मी ऑलमोस्ट आता चौकला पोचलो आहे. इथून पनवेल हार्डली 15 किलोमीटर आहे आणि ऊन जाम लागतं आहे. तर आजचा व्हिडिओ खूप दिवसांनी बनवला आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन ब्लॉग मी बनवत राहीन. स्टे सेफ, राईड सेफ.